नमस्कार. आपण पाहत आहोत लोकशाही विशेष. पेगासस प्रकरणानं संपूर्ण जगभरामध्ये खळबळ माजलेली आणि त्यात भारताचंही नाव आल्यानं विरोधकांच्या हातात आयतं कोलीतच सापडलं आणि त्यावरून सर्व विरोधकांनी एकत्र येत सरकारला घेरत धारेवर धरल्याचं आज देशानं पाहिलं. पेगासस प्रकरण किती खरं किती खोटं, त्याचा देशात झालेला वापर किती खरा किती खोटा हे येत्या काळात तर स्पष्ट होईलच, पण त्यावरून देशात तापलेलं राजकारण मात्र सर्वश्रुत आहे. त्यामुळे या विषयावरती करूया चर्चा आजच्या लोकशाही विशेषमध्ये. गेल्या काही दिवसांपासून अनेकांना एकच प्रश्न सतावतोय, तो म्हणजे दोघात तिसरा कोण, आणि त्याला कारण ठरलेलं आहे ते म्हणजे हेरगिरी प्रकरण. आता यावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केलेले आहेत. काय आहे नेमकं प्रकरण पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून आणि त्यानंतर सर्व मान्यवरांबरोबर सखोल चर्चा. आपके फोन के अंदर नरेंद्र मोदी जी ने एक हथियार डाला है. पेगाससवरून राजकारण पुन्हा तापलं. संसदेत विरोधकांचा जोरदार गदारोळ. पेगाससवरून सर्व विरोधकांची एकजूट. ही एकजूट सरकारला घाम फोडणार. गेल्या काही दिवसांपासून हेरगिरीचा मुद्दा चांगलाच गाजतोय, कारण देशातल्या बड्या नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच पत्रकारांचेही फोन टॅप केल्याचे आरोप करण्यात येत आहेत. आणि यावरूनच आता सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत सरकारवर हल्लाबोल चढवलाय. पेगासस प्रकरणावरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केलेत. आपके फोन के अंदर नरेंद्र मोदी जी ने एक हथियार डाला है. मेरे खिलाफ वो हथियार का प्रयोग किया गया. सुप्रीम कोर्ट के खिलाफ उस हथियार का प्रयोग किया गया. बाकी नेताओं के खिलाफ वो हथियार प्रयोग किया गया. प्रेस के लोगों के खिलाफ ये हथियार का प्रयोग किया गया. एक्टिविस्ट के खिलाफ इस हथियार का प्रयोग हुआ. तो सदन में बात क्यों नहीं होनी चाहिए? क्या कारण है कि सदन में बात नहीं हो रही है? एवढंच नाही तर मोदींनी आणि अमित शहांनी या हत्याराचा देशाविरोधी वापर केल्याचा आरोपही केलाय. ये जो हथियार है ये हिंदुस्तान के खिलाफ यूज किया गया है. इस हथियार को आतंकवादियों के खिलाफ प्रयोग करना चाहिए, देशद्रोहियों के खिलाफ प्रयोग करना चाहिए. हम नरेंद्र मोदी जी से, अमित शाह से ये पूछ रहे हैं कि आपने इस हथियार का प्रयोग हिंदुस्तान के लोकतांत्रिक इंस्टीट्यूशंस के खिलाफ क्यों किया? यावेळी शिवसेनेकडून खासदार संजय राऊतांनीही तोफ डागली आहे. विरोधक या आणि कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून एकत्र असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलंय. नेशनल सिक्योरिटी के मामले में ये सरकार बात नहीं करती, करना नहीं चाहती, तो कौन से मसले पर बात करना चाहती है? ये अरे गरी वाली चीज़ तो हमेशा होती है. छोड़ दीजिए. आपने देखा होगा पूरा अपोजिशन यूनाइटेड है और यूनाइटेड रहेगा. राष्ट्रीय सुरक्षा के मामले पर और फार्मर्स एक्ट के ऊपर हम एक साथ रहेंगे. राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेंनीही हल्लाबोल केलाय. भाजपा फक्त नेत्यांवरच नाही तर नेत्यांच्या बायका मुलांवरही पाळत ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. इन्होंने तो नेशनल सिक्योरिटी तो कॉम्प्रोमाइज़ की भी, लेकिन खुद के मंत्रियों के बीवी बच्चों तक का नहीं छोड़ा. बीवी बच्चों को भी स्नूपिंग करते हैं लोग. ये बहुत शॉकिंग है, उसका हम धिक्कार करते हैं और पूरी ऑपोजिशन इसमें यूनाइटेड है. हम चर्चा चाहते हैं, चर्चा करना चाहते हैं. भाजपाकडून मात्र नेहमीसारखी राहुल गांधींची खिल्ली उडवण्यात आली आहे. राहुल गांधींना पक्ष चालवता येत नाही तर त्यांचे फोन कोण टॅप करेल अशी कोपरखळी भाजपानं मारली आहे. अगर मेरे फोन में हथियार होगा तो मैं प्रेस कॉन्फ्रेंस करने से पहले एफआईआर करूंगा.
अपने फोन को पुलिस स्टेशन में दे के आऊंगा। ये राहुल जी के फोन में ऐसा क्या है जो वो इतना डर रहे हैं कहीं भी देने के लिए? ऐसा क्या है उनके फोन में? और राहुल जी की क्यों कोई जासूसी कराएगा? क्यों जासूसी कराएगा राहुल जी की, आप बताइए। इनसे तो कांग्रेस पार्टी ही नहीं चल रही है, इनका कौन जासूसी कराएगा? क्या हो जाएगा? कौन सा ज्ञान मिल जाएगा इनका जासूसी करा करके? कोई किसी की जासूसी नहीं करा रहा है, इसको स्पष्ट रूप से मंत्री जी ने उत्तर दिया है। दुखद है कि उनके उत्तर को फाड़ करके फेंक दिया गया। और राहुल जी, आप जांच कराना चाहते हैं, अपनी फोन की जांच कराइए, जाके बिल्कुल जांच कराइए, स्वतंत्र देश है। या हेरगिरीच्या प्रकरणात फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील बड्या नेत्यांसह अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांची हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आलाय। भारतातील बडे नेते आणि विरोधक यावरून भाजपाला घेण्याचा प्रयत्न करताय। त्यामुळे विरोधकांची ही वज्रमूठ सरकारला घाम फोडणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे काँग्रेस प्रवक्ता गोपाळ तिवारी यांना, भाजप प्रवक्ता गणेश हाके, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे देखील या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर्व मान्यवरांचं स्वागत करतो मी या चर्चासत्रात। गणेश हाकेजी, आपल्यापासून सुरुवात करूयात, कारण सर्व विरोधक एकत्र येऊन आता थेटपणे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये भाजपला उभं करताना दिसत आहेत आणि खऱ्या अर्थानं हेरगिरी केल्याचा थेटपणे आरोप सर्व विरोधकांनी हा आता केंद्र सरकारवरती केलेला आहे। गणेश हाकेजी, सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा आरोप करण्यात आलेला आहे तो म्हणजे देशविरोधी कारवाई केल्यासंदर्भातल्या भाजपच्या 2 बड्या नेत्यांनी। गणेशजी, फार गंभीर स्वरूपाचा आरोप आहे। आज वाटतंय की निश्चितच विरोधकांना उत्तर देण्यासाठी आपणही सज्ज झालेले असाल। गणेश हाके, विशालजी, आपल्याला मी मुद्दाम सांगू इच्छितो की या जसं हे पावसाळी अधिवेशन सुरू झालंय आणि पावसाळी अधिवेशन सुरू झाल्याच्या खरं म्हणजे सगळ्या गोष्टीचं एक षडयंत्र आहे की या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे लोकसभेचं अधिवेशन चालू द्यायचं नाही हे विरोधकांनी ठरवलेलं होतं। आणि म्हणून नेमकं म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अशा स्वरूपाच्या संपूर्ण माध्यमातून बातम्या आणल्या गेल्या आणि त्या बातम्यांच्या वरती या सभागृहामध्ये ज्या पद्धतीची चर्चा म्हणजे करण्यासाठी अग्र धरून जो गोंधळ या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाचे विकासाच्या संदर्भातले जे विषय आहेत ते बाजूला ठेवून देऊन कुठेतरी चर्चा दुसरीकडे फरफटत नेणं घेऊन जाण्याची हे जो प्रयोग आहे या विरोधकांचा, मला असं वाटतंय तो एक जाणीवपूर्वक त्यांनी असा चालवलेला एक प्रयत्न। बरं गणेशजी, आपलं म्हणणं आहे जाणीवपूर्वक हे आरोप करण्यात आलेले आहेत आणि चर्चा भरकटवण्यासाठी हे सगळं करण्यात आलं आहे। हां गणेशजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे। गोपाळ तिवारीजी, महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा भरकटवून देशाचा आणि जनतेचा वेळ वाया घालवला जातोय का? गणेश हाकेजींनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत की महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा न घडवून आणता सगळ्यांचं लक्ष जे आहे ते दुसरीकडे नेण्यासाठी म्हणून विरोधक हे सगळं षडयंत्र रचताय। गोपाळ तिवारीजी, आज राहुल गांधी देखील गंभीर स्वरूपाचा आरोप करताना दिसून आले। गोपाळ तिवारीजी, विशालजी, आज राहुलजी गांधी आणि त्यांच्यासोबत जे काही प्रमुख विरोधी पक्षांचे सर्वच नेते युपीए आघाडीतील त्यांनी जे काही आरोप केले ते पूर्ण सत्य आहे। महत्वाचं आहे की 2016 साली जेव्हा याचा एक सुगावा लागला त्यावेळेच्या केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सांगितलं की अशा प्रकारचं हॅक केलं जातं एनओसी करतं आणि त्याची आम्ही चौकशी करू। आणि त्याच्यानंतर आज जर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये म्हणजे द वायर, वॉशिंग्टन पोस्ट यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ज्या काही मीडिया आहेत आणि त्यांनी जेव्हा हे फ्रान्सचं प्रकरण त्या ठिकाणी प्रामुख्याने उघडकीला आणलं, त्याचबरोबर भारतातील 300 नंबर या ठिकाणी ट्रेस झाल्याचं आपल्याला निदर्शनास आणलेलं आहे आणि हे आपण नाही आंतरराष्ट्रीय मीडियाने केलं होतं आणि याविषयी पूर्वी एकदा संशय जाहीर व्यक्त केला होता। हे सॉफ्टवेअर आहे का तर आहे, याच्यात देशातील 40 देश या ठिकाणी याचा वापर करतात आणि 10 लोकांचं जर हेरगिरी ट्रेस करायची असेल तर त्याला 9 कोटी लागतात, म्हणजे साधारण 1 कोटी पर एक मोबाईल खर्च येतो। आपल्या माहितीसाठी हे आकडे माध्यमातून प्रसिद्ध झालेले आहेत। तर 300 लोकांसाठी हे सरकार 300 कोटी जर सॉफ्टवेअर साठी खर्च करत असेल आणि ही सॉफ्टवेअर कंपनी फ्रान्सची जर म्हणत असेल की हे आम्ही फक्त सरकारला विकतो
तर याविषयी सरकारने खुलासा करायचं कर्तव्य नाही का यांचं? बरोबर आहे. एवढा गणेश मोठा आखेजींना तुमच्यावर संधी त्या देऊयात ठिकाणी- बोलण्याची. गोपाळ तिवारीजी, सरकार यावरती खुलासा करणार का? राहुल गांधींनी देखील थेट प्रश्न केलेला होता की अशा प्रकारचं सॉफ्टवेअर विकत घेतलेलं आहे का, यावरती सरकारनं खुलासा करावा. गणेश आखे, ते मुळात विषय आहे की ज्या गोष्टीचा म्हणजे मुद्दा नाही किंवा तो विषय नाही, ज्याचं अस्तित्वच नाही त्या गोष्टीचं, किंवा ती गोष्ट एकदम खोट्या स्वरूपाची स्वरूपाची जर आरोप असतील तर त्या संदर्भामध्ये मला सांगा काय उत्तर द्यायची? की ज्या गोष्टी केलेल्याच नाहीत त्या केलेल्या असं भासून सभागृहामध्ये अशा स्वरूपाची चर्चा करणं कुठल्या तरी माध्यमाच्या आधारावरती, ज्या माध्यमांना मीडिया हाऊसला खरं म्हणजे त्या एनएसओने नोटीस पण दिलेली आहे त्या संदर्भामध्ये, की अत्यंत चुकीच्या पद्धतीच्या बातम्या पसरवण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांना नोटीस पण देण्यात आली, त्यांना विचारणा पण करण्यात आली आहे. अशा खोट्या अफवांच्या बद्दल मला सांगा की संसदेसारख्या आपल्या अत्यंत सर्वोच्च सभागृहामध्ये संसदेचा, या देशातल्या संपूर्ण खासदाराचा आणि जनतेच्या प्रश्नावरती चर्चा होण्यासाठी हे सभागृहामध्ये अशा स्वरूपाचं चर्चा व्हायला पाहिजे किंवा त्याचा वेळ असतो. तर मला सांगा की अशा ऐवजी मला सांगा हे जेव्हा दुसरी लाट आपल्या कोरोनाच्या संदर्भात, आपल्या देशामध्ये कोरोनाचं अजून सावळ संकट टळलेलं नाहीये. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये हे जे मोठ्या मोठ्या टावं फोडून रडत होते, बोंबलत होते, पूर्वी मला सांगतो तुम्हाला, त्याच्या संदर्भात संबंध सभागृहामध्ये एक शब्द कोणी या सभागृहामध्ये त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बोलत नाहीयेत. ज्या कोविडच्या संदर्भामध्ये यांनी म्हटलं होतं की कोविडच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी स्वतंत्रपणे अधिवेशन घ्यावे असं राहुल गांधींनी म्हटलं होतं, ते कुठं गेलं? कोविडच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी यांनी मागणी केली होती की दुसरी लाट आली तेव्हा. मग मला सांगा की अशा देशातल्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये, जनतेच्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा करण्याच्या ऐवजी कुठला तरी हवेतला एखादा विषय घेऊन त्या संदर्भामध्ये संसद बंद पाडणं, कामकाज न होऊ देणं. बरं गणेश आखेजी, आपल्या बोलण्यातून एक गोष्ट अधोरेखित होतीये की संसदेचा वेळ वाया घालवणं आणि हवेतले हे आरोप आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे आपण जाऊयात. शशिकांत शिंदेजी, हवेतनं हे आरोप करण्यात आलेले आहेत का? सुप्रियाताई यांचा देखील आपण बाईट जो आहे तो मगाशी दाखवला. सुप्रियाताई या ठिकाणी म्हणताना दिसतात की चर्चेसाठी आम्ही तयार आहोत. एका बाजूला विरोधक जे वज्रमूठ बांधताना दिसतात, मात्र आरोप जे करण्यात आलेले आहेत सरकारवरती ते निराधार असल्याचं म्हटलं जात आहे. या संदर्भातले पुरावे समोर सादर करून या संदर्भातली चर्चा घडवून आणणार आहात का शशिकांत शिंदे? देशामध्ये लोकशाही का हा पहिला प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि सगळ्या देशातल्या जनतेला पडलेला आहे. 7 वर्षानंतर आरोप लावतायत. हे आरोप का आता आपण केलेले आहेत का, विरोधी पक्षाने केले आहेत का? परदेशातल्या मीडियाने या संदर्भामध्ये ज्यावेळेला कोण कोण अशा प्रकारचा सॉफ्टवेअर वापरतोय, कोण अशा प्रकारची हेरगिरी करतो, त्यात भारताचं नाव आलं. आता भारताचं नाव आलं, कदाचित योगायोगाने सारखे देशाच्या पंतप्रधान इस्रायलला का जातात की या राज्याचे मागच्या वेळा काही कृषीच्या माध्यमातून पाहणी करण्यासाठी मागच्या राज्यात सरकारमधले काही अधिकारी गेले होते. हा योगायोग असू शकतो. मला साधा प्रश्न आहे, हा हेरगिरी बाजूला ठेवा, लोकशाही कुठे आहे? म्हणजे तुम्ही म्हणताय की कुठल्याही प्रकरण आहे, सर्वांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आज व्यक्ती स्वातंत्र्याची एवढी मोठी गळचेपी झालेली आहे. सुप्रीम कोर्टापासून सगळेजण अशा पद्धतीने बांधले गेलेले आहेत किंबहुना ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय ह्या यंत्रणेचं स्वातंत्र्य कुठं राहिलेलं आहे? आज या देशामध्ये जे जे लोक विरोध करतात त्यांच्यावर त्या प्रकारच्या धाडी पडतात, आपण उघड्या डोळ्याने बघतोय. आणि हा हेरगिरीचा प्रकार काय नवीन नाही आणि हे करू शकतात दोघेही. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री अशा प्रकारचं करू शकतात. हा सामान्य जनतेला जरी प्रश्न विचारला तरी ते सांगतील. विरोधकांनी जाऊ द्या, विरोधक म्हणून काम करतात असं तुमचा आरोप होईल, परंतु ही वस्तुस्थिती आहे, आपण नाकारतो का कळत नाही. संसदेचं अधिवेशन, लोकशाहीच्या माध्यमातून संसदेमध्ये जर आवाज नाही उठवता आला, एकतर ऐकत नाही, गोष्ट वेगळीच आहे. किसान आंदोलन किती महिन्यापासून चाललंय, तिथं ढुंकूनही कोण बघत नाही. आणि या संसदेच्या पेक्षा कुठं उतरून जर आंदोलन करायचं म्हटल्यानंतर तर देशाचे पंतप्रधान किंवा केंद्र सरकार कधी बघतच नाही, भीक सुद्धा घालत नाही. मग विरोधकांनी एकत्र आल्यानंतर संसदेचं आंदोलन करत असताना संसदेचं कामकाज वाया घालवला जातो. हे गंभीर बाब आहे. तर मला तर वाटतं की ज्या लोकांचं टेपिंग झालेलं असेल त्यांनी अशा पद्धतीचं लगेच व्यक्ती स्वातंत्र्याचे, लोकशाहीच्या धोक्याच्या संदर्भातून केस दाखल करायला पाहिजे आणि अशा केसमध्ये
सत्यता आणि प्रूफ असतील तर त्याची कारवाई करायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. बरं, नक्कीच आता शशिकांत कोर्ट- शिंदेजी, आपला मुद्दाही लक्षात आलेला आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्याकडे जाऊयात. विजय चोरमारेजी, पेगासस संदर्भातले आरोप प्रत्यारोप होताना दिसतात. सरकार विरुद्ध विरोधक अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं असतानाही या संदर्भातली अधिकृत तक्रार करणारं समोर का कोणी येताना दिसून येत नाही? गोपाळ तिवारी म्हणतायत 300 जणांचे फोन अशा प्रकारे जे ते टॅप करण्यात आलेले होते. मग फोन टॅपिंग जर होतंय, पेगाससचा वापर केला जात असेल तर या संदर्भातले तक्रारदार किंवा या संदर्भातले पुरावे समोर का आणले जात नाहीये? फक्त आणि फक्त पेगाससवरून होणारं राजकारण सगळ्यांसमोर आहे. मात्र शहानिशा कोण करणार? विजय चोरमारेजी, देशातले प्रश्न हे खूप महत्त्वाचे असताना संसदेमध्ये त्या विषयांवरती चर्चा होताना दिसत नाही. मात्र पेगाससचा मुद्दा आणि त्यावरून पेटलेलं सबंध राजकारण अवघा देश या क्षणाला पाहतोय. विजयजी, विशाल, पेगासस इतका आजच्या घडला देशात पुढे कुठलाही महत्वाचा प्रश्न असू शकत नाही. म्हणजे आज विरोधकांनी म्हटलं त्याप्रमाणे हा प्रश्न केवळ हेळगिरीचा पाय ठेवण्याचा नाही तर देशविरोधी ही घटना आहे. तर या घटनेची संसदेत चर्चा व्हावी अशी अपेक्षा करणं गैर ठरत नाही. आणि आतापर्यंतच्या परिस्थितीवरून सरकार या चर्चेपासून पळ काढायला लागले हे आपल्याला स्पष्ट दिसून येते. सरकारचा म्हणजे हे आज एकत्र 14 विरोधी पक्ष एकत्र आले, त्यांनी सरकारविरुद्ध एल्गार पुकारला, सरकारविरुद्ध एकजूट वज्रमुठ अशी बांधली. याचं कारण असं घडलं की पंतप्रधानांनी परवा भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या मिटिंगमध्ये सांगितलं, जनतेमध्ये जाऊन सांगा की काँग्रेस आणि विरोधक हे संसदेचं कामकाज चालू देत नाहीत. आणि हे लोकांच्या एकूण मगाचपासून जे गणेश हाके साहेब सांगतायत की बाबा इथं अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत, लोकांच्या जीवन मरणाचे प्रश्न आहेत, त्याविरुद्ध चर्चा होत नाही, काहीतरी विरोधक पेगाससचं घेऊन बसलायत. हे खरं, हे पंतप्रधानांनी सांगितलं. त्यामुळं आज विरोधकांना एकत्र येऊन सांगावं लागलं की हा प्रश्न किती महत्वाचा आहे. जर ही संसदेत चर्चा झाली तर त्याचं महत्व अधिक ठळकपणे समोर येईल. दुसरा भारतीय जनता पक्षाचा आरोप असा आहे की विरोधक संसदेचं कामकाज चालू देत नाहीत. मी भारतीय जनता पक्षाच्या सन्माननीय प्रवक्त्यांना सांगू इच्छितो की अरुण जेटली हे सगळ्यांना माहिती आहे. अरुण जेटली यांचं 2012-13 सालचं एक स्टेटमेंट आहे, ज्यावेळी 2Gचा प्रश्न चालू होता. सतत भारतीय जनता पक्ष प्रचंड आक्रमक होऊन संसदेचं कामकाज सातत्यानं बंद पाडत होता. त्यावेळी त्यांच्या असाच आरोप झाल्यानंतर अरुण जेटली यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं होतं की संसदेचं कामकाज चालवणं हे विरोधकांचं नव्हे तर सत्ताधारी पक्षाचं काम आहे. आणि मला वाटतं आजच्या घडल्याचं हे तितकंच खरं आहे. म्हणजे कसं होतं, आपण बघताना दुटप्पी बघत असतो. म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळातल्या गोंधळाकडे आपण वेगळ्या चष्म्यातनं बघतो, केंद्रातल्या गोंधळाकडे वेगळ्या चष्म्यातनं बघत असतो. खरं तर तटस्थपणे या सगळ्याकडे पक्षांच्या पलीकडे जाऊन एकूण संसदीय कामकाजातली अत्यंत महत्वाची व्यासपीठं आणि त्या व्यासपीठावर महत्वाची चर्चा होण्याच्या दृष्टीनं सकारात्मकतेनं पुढे जाण्याच्या दृष्टीनं आपण बघायला पाहिजे. पण मला वाटतं या पेगासस प्रकरणात सरकारला ही चर्चा होऊ द्यायची नाही, ही चर्चा टाळायची आहे. त्यामुळे सरकार अशी वेगवेगळे मार्ग किंवा वेगळ्या कुठत्या किंवा वेगवेगळे पद्धतीने याची खिल्ली उडवणं. बरोबर. विजय चोरमारेजी, आपण ज्या प्रकारे म्हणतात की सरकार चर्चा होऊ देत नाहीये, यामधून पळवाटा काढल्या जात आहेत. शशिकांत शिंदे यांचं म्हणणं, या देशात लोकशाही खरोखर शिल्लक आहे का असा प्रश्न निर्माण होता. तर दुसरीकडे गोपाळ तिवारी यांनी देखील काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. या संदर्भात गणेश हाकेजी काय उत्तर देत आहेत पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. लोकशाही विशेषमध्ये आपण चर्चा करतो आहोत तिसरा कान कुणाचा या महत्त्वाच्या विषयावर. आणि चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, भाजप प्रवक्ता गणेश हाके आणि काँग्रेस प्रवक्ता गोपाळ तिवारी आपल्यासोबत आहेत. यावेळेला गोपाळ तिवारीजी, आपण चर्चेमध्ये ब्रेक घेण्याच्या आधी हात उंचावत होतात, आपल्याकडे मी येणारच आहे. मात्र गणेश हाकेजी, गंभीर स्वरूपाचे आरोप ज्यावेळेला सर्वत्र होताना दिसतात, संसदेचं कामकाज चालवण्याची जबाबदारी विरोधकांची नसून सत्ताधाऱ्यांची आहे असं ज्यावेळेला म्हटलं जातं, त्यावेळेला या महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा होऊ देणार का? गणेश हाके. निश्चितपणे चर्चा होऊ द्यायचा प्रश्न नाही. माझं असं म्हणणं आहे की या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आमच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री वैष्णव यांनी सविस्तर अशा स्वरूपाचं सभागृहामध्ये उत्तर दिलं. ज्या पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले होते त्याला उत्तर दिलं. मला सांगतो हे सगळ्या विरोधकांनी ते उत्तर फाडून मला सांगा की मला सांगतो यांना कुठल्याही आणि ठराविक अमित शहा साहेबांनीच त्याचं उत्तर दिले पाहिजे, पंतप्रधानांनी उत्तर दिले पाहिजेत, अशा पद्धतीची चुकीच्या पद्धतीची मागणी करणार. माझं म्हणणं आहे की तुमच्या प्रश्नांना उत्तरं मिळत आहेत आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री स्वतः देत आहेत. अशा वेळेला मला असं वाटतं की समजून घेणं आणि दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो की नेहमीची पद्धत आहे
विरोधकांना जेव्हा अन्य कुठले विषय नसतात तेव्हा विषय असे कुठले तरी उकरून काढून किंवा हवेतले विषय घेऊन सभागृह बंद करणे आणि सत्तारूढ पक्षाच्या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये गैरसमज पसरवणे, हे अशा पद्धतीचं मला सांगा. अनेक गोपाळ तिवारी, यातून नेमकं काय मिळणार आहे? म्हणजे एका बाजूला उत्तर दिलं जाते त्यावरती आपण समाधानी नाही आहात. विशालजी, हा गणेशजी मी येणार आहे आपल्याकडे. गोपाळ तिवारी, ऐका विशालजी, शशिकांतजी मी आपल्याकडे देखील येतोय. गोपाळ तिवारीजी, एनएसओचे सीईओ आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी शालेव हुलियो यांनी यामध्ये वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत असं सांगितलं आहे की या प्रकरणाची मला खूप काळजी वाटते. त्यांनी सांगितलं की देशात 40 देशात 60 ठिकाणी सॉफ्टवेअर विकलेले आणि सरकारांना विकलेले. त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही विश्वसनीय दाव्यांची चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करू. 2 ग्राहकांना याआधी या सॉफ्टवेअरचा गैरवापर केल्या प्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. हे एनएसओ शालिव हुलियो यांच्या तिघांच्या नावामुळे एनएसओ हा शब्द प्रचलित झाला. त्यांनी त्याचे कार्यकारी अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही सस्पेंड करू. मग हे जर सस्पेंड झालं तर चांगलंच आहे ना. जर अशा पद्धतीने निवडणूक आयुक्त, सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिसच्या संबंधित जे काही आरोप करण्यात आले त्या महिलेवर, माजी कुमारस्वामी, केंद्रीय मंत्री, ह्या सगळ्या सरकारला त्याचं गांभीर्य नाही. ती कंपनीचे स्वतः सीईओ म्हणतायत की त्यांनी पैसे घेऊन विकत दिलेले हे सॉफ्टवेअर आहे. तर ह्यासाठी आणि परत हे वैष्णव काय सांगतायत बघा, म्हणजे नरोबा कुंजरेवा यामध्ये हे जे काही वैष्णव माहिती तंत्रज्ञान काय म्हणतात, भारतात संस्थात्मक संरचना अस्तित्वात असून तिच्याशी संबंधित कायद्याची चौकट पाळली जाते एवढं बोलतात. नियमांच्या आधारे पाळत ठेवली जाते असंही म्हणतात. कोणत्या नियमांच्या आधारे हेरगिरी केली जाते हे आता विरोधी बाकांवर बसणाऱ्यांना, पण कधी काळी सत्तेत असणाऱ्यांना पक्षांना माहित आहे. त्यामुळे देशात बेकायदेरी हेरगिरी केली जात नाही याची जाणीव विरोधी पक्षांना आहे. म्हणजे नरोबा कुंजरवा लोकसभेत जबाबदारीने उत्तर द्यायला पाहिजे. आपण केलं बरं, म्हणजे आपल्याला मिळालेल्या उत्तरांवरती आपण जे आहात ते सहमत नाही आहात. शशिकांत शिंदे, आपण मगाशी मुद्दा उपस्थित करत होतात. गणेश आखेजींचं म्हणणं आहे की आमच्या या सेलकडनं पूर्णपणे जे ती उत्तरं दिली जात आहेत, मात्र त्यावरती विरोधक असमाधानी आहेत. शशिकांत शिंदे, असं का? मी तिवारी साहेबांच्या मताशी सहमत आहे की त्यांनी जे स्टेटमेंट मंत्र्यांनी दिलेलं आहे की आम्हाला त्याप्रमाणे जिथे आवश्यकता वाटते त्याप्रमाणे आम्ही तिथे चौकशी करू शकतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या काही दिवसाच्या, काही वर्षाच्या घटनाक्रम बघितला, याच वर्षाचा घ्या, त्यामध्ये काही विरोधकांच्या संदर्भातले काही चौकशा लागल्या तर सत्तेतल्या असलेल्या लोकांवर हेरगिरी केली गेली. त्याच्याबद्दलच्या अचानक येत नाही हे. तुमचं फोन टॅपिंग झालं वगैरे, त्यातून काही माहिती गोळा केली की मग लगेच चौकशी ते करतात. एक उदाहरण सांगतो, लोकशाहीच्या बाजूने मी सांगितलं, गणेश आखे ओके, सभागृह संसद चालू झालं पाहिजे, संसद चालू आहे, लोकांची लोकशाही व्यक्ती स्वातंत्र्य मोडायला लागले. मला एक उत्तर द्यावं. ट्विटरवर बंदी आणली आपण, फेसबुकवर बंदी आणलेली आहे, मीडियावर बंदी आणलेली आहे. आता लोकांच्या असलेल्या संभाषणावरची तुम्ही त्या ठिकाणी माहिती गोळा करून त्यांना त्या पद्धतीच्या माहितीच्या आधारावर त्या ठिकाणी कारवाई करता हे म्हणतात. त्याप्रमाणे ईडीला याचा फोन टेपिंगचा अधिकार आहे, गृह खात्याला टेपिंगचा अधिकार आहे, त्यानंतर इन्कम टॅक्स मध्ये त्या ठिकाणी अधिकार घेत आहे. गृह खात्याला सुद्धा किंवा इतर लोकांना तशा पद्धतीची चौकशी करायची असेल तर त्याला त्या पद्धतीची परवानगी घ्यावी लागते आणि ती विशिष्ट कारणासाठी घ्यावी लागते. आणि तशी जर परवानगी घेतली नाही तर तशा पद्धतीचं त्यामध्ये पूर्णप्रमाणे घटनेच्या असलेल्या विरोधात काम केलं अशा प्रकारची भूमिका होते. इथे माहितीच पडत नाही तुमचे टेपिंग होते का नाही. इथे इतक्या प्रकारे बेमालूमपणे काम चाललेलं आहे की लोक काय करतात याच्यावर तुमची इनडायरेक्टली पाळत ठेवली जाते. हे फार गांभीर्याने आहे. आणि हे असं राहिलं ना तर लोकांना आता विरोधकांनी काय हालचाल करणार, म्हणजे ममता बॅनर्जीने काय केलं, कशी हालचाल करतात, कशा निवडणुका लढवतायत, कोणाची चर्चा केली, काय केली, याचं संभाषण करून विरोधकांच्या असलेले सरळ आराखडे माहिती घ्यायची. कोणाच्या नावाखाली तर तुम्ही अमुक कारणाच्या चौकशीसाठी, हे पूर्णपणाने त्यांचं क्लेरिफिकेशन चुकीचं आहे. आजही आमचं म्हणणं असं आहे की सर्वसामान्य जनतेपासून मोठ्या व्यक्तिमत्वापर्यंत ज्यांचं कायद्याच्या चौकटीतून काम चालू असेल किंवा लोकशाहीच्या माध्यमातून काम चालू आहे त्यांच्यावर हेरगिरी करणं म्हणजे लोकशाहीचा सरळ खून आहे. बरोबर, लोकशाहीचं खून आहे असं आपलं म्हणणं आहे. गणेश हाकेजी, एका बाजूला खरोखर अशा प्रकारे पाळत ठेवली जाते का? पाळत ठेवली जात असताना ज्या प्रकारे सुप्रिया सुळे यांनी देखील एक मोठा आरोप केलेला आहे की फक्त आपल्याच पक्षातील मंत्र्यांवरती नव्हे तर त्यांच्या
पत्नी असतील, मुलं असतील यांच्यावरती देखील पाळत ठेवली जाते, अशा प्रकारचे गंभीर आरोपही आज करण्यात आलेले होते, जे थेट माध्यमांसमोरून त्यांनी देखील मांडले होते. याच महत्त्वाच्या विषयावरती ही चर्चा या सर्व मान्यवरांबरोबर सुरू राहील एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि थेट चर्चेकडे आपण वळतो आहोत. गणेश शाखेजी, मी आपल्याकडे येतो. गणेश शाखेजी, यापूर्वी देखील अशा प्रकारचे अनेक आरोप त्या काळात असलेल्या सत्ताधाऱ्यांवरती देखील झाले आणि आता तुम्ही सत्तेमध्ये असताना आपल्यावरती देखील होताना दिसतात. थेटपणे चौकशी का होऊ दिली जात नाहीये? ज्या प्रकारचं स्पष्टीकरण संसदेमध्ये सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलं, त्याच बाबतीमध्ये विरोधक जे आहेत ते त्या बाबतीत असमाधानी असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. कारण आपणच दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये दोन वेगवेगळी वक्तव्य जी आहेत ती दिसून येतात, त्यामुळे थेटपणे समाधान होण्यासारखं उत्तर मिळत नाही. मग गणेश शाखेजी, अशा वेळेला थेटपणे या संदर्भातली चर्चा घडवून आणण्यामध्ये गैर ते काय? विशालजी, दोन गोष्टी आहेत. आता माननीय शिंदे साहेब असतील किंवा तिवारी साहेब असतील, या दोघांनी सांगितलं की अशा पद्धतीच्या चर्चेच्या अनुषंगानं काही बघा, मला तिवारी साहेबांनी ते विचारलं की हा असा कुठं कायदा आहे का? तर मला म्हणजे खरं म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत तिवारी साहेब. आपल्या देशामध्ये जे इंडियन टेलिकॉम आहे त्या ऍक्टनुसार तिचे टॅपिंग करणं, फोन करण्याची ही त्याला मुभा आहे. मुभा यासाठी येईल की जे टॅक्स चोर असतात, मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण असतात, दहशतवादी आहेत, अतिरेकी आहेत आणि जे देश विघातक अशा स्वरूपाची कृत्य करणारे कुणी लोक असतील तर त्याच्या संदर्भामध्ये असे त्यांचे फोन टॅप करणं, त्यांच्यावर पाळत ठेवणं, हे करण्यासाठी आपण कायदा केलेला आहे. तिवारी साहेब, आपण लक्षात घ्या. आणि मग असा कुठं कायदा आहे असं माझं म्हणणं असं दोनच गोष्टीच्या संदर्भात आहे. तुमच्या काळात सुद्धा, काँग्रेसच्या काळात सुद्धा, मनमोहन सिंग सरकार असताना सुद्धा अशा स्वरूपाच्या फोन टॅपिंग, मेसेज हॅकिंग वगैरे केलेले आहेत. स्वतः प्रणव मुखर्जी यांनी सुद्धा माझे फोन, माझे सगळे मेल हॅकिंग होत आहेत असं त्यांनी आरोप केलेले होते. मुलायम सिंहांनी आरोप केलेले आहे. स्वतः खुद्द ममता बॅनर्जी आज ज्या ओरडत आहेत त्यांनी स्वतः मागे सांगितलं होतं की माझे हे कम्युनिस्टांचं सरकार असताना ते कम्युनिस्टांचं सरकार माझे फोन टॅपिंग करत आहे, अशा पद्धतीची त्यांनी ओरड केलेली होती. माझं म्हणणं आहे, जेव्हा ते राज्याच्या, देशाच्या हिताच्या विघातक अशा पद्धतीची कृत्य किंवा देशातले कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जेव्हा असा परिणाम काही होईल असं वाटतं एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या संस्थेकडून, त्यावेळेला अशा पद्धतीची तरतूद कायद्यामध्ये. बरं, नक्कीच. मग गणेश शाखेजी, राजकारणी असतील किंवा पत्रकार असतील, देशविरोधी कारवाया करतायत का? आणि दोन गोष्टी आहेत यामध्ये. विशालजी, तुम्हाला पुन्हा मी सांगतो की याच्यामध्ये ह्या गोपाळजी येतो आपल्याकडे, गोपनीय अशा स्वरूपाच्या असतात. याच्यामध्ये जाहीरपणे चर्चा करणं, संसदेमध्ये याबाबत बोलणं करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. मला असं वाटतं की संसदेमध्ये सगळ्याच गोष्टींची चर्चा करत असताना फक्त जे उत्तर अपेक्षित होतं, यांनी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर माननीय मंत्र्यांनी दिलेलं आहे आणि मला असं वाटतं त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना ते समाधान त्यांचं होत, याचं कारण होणारच नाही त्यांचं समाधान. त्यांना हे हवेतले फेक अशा स्वरूपाचे आरोप असल्यामुळं त्यांना हे चालू ठेवायचं फक्त सभा. मी तेच पुन्हा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं खरं म्हणजे शिंदे साहेबांनी आणि तिवारींनी द्यावं की तुम्ही ज्या कोविड सारखा देश कुठल्या संकटात आहे, तुम्ही म्हणत होतात की स्वतंत्र सभा, त्याच्यासाठी अधिवेशन बोलवा, त्याच्यावरती चर्चा करा, त्याच्यावरती एक शब्द सुद्धा तुम्ही कुणीच विरोधात बोलवत नाही आणि फक्त एखाद्या ज्या विषयाशी कुठलाही संदर्भ नाही आता त्या अशा विषयाच्या संदर्भामध्ये. गणेशजी, संदर्भ कसा नव्हे, इंटरनॅशनल मीडियानं देखील या संदर्भातली नावं थेटपणे प्रसिद्ध केलेली आहेत. बंद पाडणं म्हणजे विजय चोरमारे यांच्याकडे आपण जाऊयात. विजयजी, एका बाजूला एकजूट जी आहे ती सर्व विरोधकांनी दाखवलेली असताना मात्र अजूनही सत्ताधाऱ्यांना या विषयावरती चर्चा करणं हे योग्य वाटत नाही. गणेश शाखेजी मगाशी म्हणालेत की देशविघातक कारवाया किंवा टॅक्सेशनमध्ये करणारे, चोरी करणारे जे असतील त्यांचे फोन टॅपिंग या संदर्भातला कायदा आहे. मात्र विजय चोरमारेजी, राजकारण्यांचे किंवा पत्रकारांचे फोन टॅप करण्यापर्यंतची वेळ आली, ज्या प्रकारचा इंटरनॅशनल मीडियानं देखील गवगवा केलेला त्या संदर्भातली नावं जी आहे ती जाहीर केलेली, त्यामध्ये ज्यावेळेला भारताचं नाव आहे त्यावेळेला विजय चोरमारेजी, आपल्या देशात हे सगळं करणं आवश्यक आहे असं वाटतं का? आणि देशविघातक कारवाया मग नेमकं कोण करत आहे? नाही, मगाशी मी बोलताना ज्या एक गोष्ट सांगत होतो की तुम्ही सुरुवातच्या निवेदनात जो एक आढावा घेतला त्यात संबित पात्रा सांगत होते, राहुल गांधीच्या संदर्भात बोलत होते आणि ज्या पद्धतीने खिल्ली उडवत होते, तर ते यांना सगळं असं खिल्ली उडवून आणि
सगळ्यांना चेष्टेत काढून ह्या विषय निकालात काढायचा आहे, तर एवढा साधा हा विषय नाही. अत्यंत गंभीर असा देशाच्या सुरक्षिततेसंबंधी, लोकशाहीच्या एकूण सुरक्षिततेसंदर्भातला हा प्रश्न आहे. हे मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे. आणि गणेश हाके हे मागासपासून एक रश्मी शुक्लांचं नाव घ्यायला विसरले. म्हणजे हेरगिरीच्या प्रकरणात त्यांनी वेगळ्या राज्यातली उदाहरणं दिली, तर रश्मी शुक्लांचं प्रकरण ते नाव विसरले, मुद्दाम विसरले की काय, आता त्यांनी आठवण जरा कळलं तर बरं होईल. खरं तर हा विषय गंभीर आहे. याची संसदेत गंभीरपणे चर्चा व्हायला पाहिजे आणि संसदीय समितीमार्फत या प्रकरणाची चर्चा झाली, चौकशी झाली, तरच मला वाटतं या प्रकरणातलं सत्य आहे ते समोर येईल. बरोबर आहे, कारण सत्य या समोर यावं. सरकारनं, केंद्र सरकारनं आतापर्यंत विशाल या संदर्भातल्या सगळ्या यंत्रणा आतापर्यंत करप्ट करून ठेवलेल्या आहेत. राफेल प्रकरणात सुद्धा यांनी सर्वोच्च न्यायालयाला मॅनेज केलं आणि आपल्यासारखा निकाल घेतला आणि आता राफेलमध्ये दलालीच्या संदर्भातले वेगळे संदर्भ पुढे यायला लागले आहेत. त्यावेळी राफेलमधची सुद्धा संसदीय समितीमार्फत चौकशी झाली असती तर राफेलमधले सुद्धा घोटाळे लक्षात आले असते. आणि आता सुद्धा या प्रकरणाची संसदीय समितीमार्फत चौकशी झाली तरच यातलं सत्य समोर येऊ शकेल. बरोबर आहे. सत्य समोर आणण्यासाठी चौकशी होणार का, जाण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच. गणेशजी यांच्याकडनं उत्तर घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी शशिकांत शिंदेजी आपल्याला थेटपणे आव्हान दिलेलं होतं गणेश हाके यांनी की तुमचं समाधान हे होणारच नाही, इतर महत्त्वाच्या विषयांना बगल देऊन कुठेतरी जे पेगॅससचा मुद्दा उपस्थित केला जातोय, मात्र संसदेमध्ये चर्चा व्हावी यासाठी आता तुम्ही काय करणार आहात? गणेश हाकेंनी विचारलेल्या प्रश्नालाही शशिकांत शिंदे आपण उत्तर देणार आहात का? 2 मिनिटातच आपल्याला सांगू इच्छितो. एक तर राहुल गांधींनी जो आरोप केला तो फार गांभीर्याचा आहे की राहुल गांधींनी असं सांगितलंय की हा सॉफ्टवेअर वापरला गेला असेल तर तो सॉफ्टवेअर परदेशामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो का? आपल्या हिंदुस्थानाची असलेल्या सर्वांची प्रायव्हसी हे परदेशात मधले सॉफ्टवेअर मध्ये ती इस्रायलची यंत्रणा आहे, ते किती स्ट्रॉंग आहे तुम्हाला माहिती आहे. जो सॉफ्टवेअर ज्या कंपनीचा आहे त्यांनी दुसरीकडे त्याचा उपयोग करून घेतला तर फार मोठा धोका हा हिंदुस्थानाच्या असलेल्या बड्या नेत्यापासून, उद्योगपत्यापासून सामान्य जनतेला होऊ शकतो. हा गांभीर्याचा आरोप त्यांनी केला. एक. दुसरं, त्याचा उपयोग दुसरे कोण घेऊ शकतात का हे बघावं लागेल. तिसरा मुद्दा कोविडचा मगाशी त्यांनी सांगितला. केंद्र सरकारने तो कोविडच्या संदर्भातली भूमिका योग्य घेतली नाही तर राज्याला काय तुम्ही दोष देता? उलट महाराष्ट्र राज्याचं कौतुक केलं आमच्या सगळ्या लोकांनी. तो जाऊन दे, तो विषय मी बोलत नाही. आता माझं म्हणणं काय माहितीये का, हे संसदेमध्ये हा विषय घ्यायचा का? विरोधक आक्रमक असतात तेव्हा संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये या चर्चेसंदर्भामध्ये सरकारने पुढाकार घ्यायचा असतो की ठीक आहे, आम्ही या चर्चेला तयार आहोत, तुम्ही शशिकांतजी, सरकार चर्चेसाठी पुढाकार घेणार आहे का हे आपण गणेश हाकेजींकडून जाणून घेणार आहोत. गोपाळ तिवारीजी, जाता जाता आपलं मत जे आहे ते महत्त्वाचं मला विचारावं असं वाटतं. राहुल गांधी यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप करत असताना देशविघातक कारवाया अशा प्रकारचा शब्द देखील त्यांनी उच्चारलेला आहे. आपण केलेले आरोप किती गंभीर आहे आणि त्यावरती आता सरकारकडनं कुठल्या प्रकारचं उत्तर आपल्याला अपेक्षित आहे? गोपाळजी. निश्चितच 10 मिनिटं लागत नाही यावर पंतप्रधानांना निवेदन करायला. 10 मिनिटाच्या वर त्यांनी हे सॉफ्टवेअर घेतले का? कारण ज्या कंपनी NSOनी त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही 40 दिवसात विकलेलं आहे आणि आम्ही फक्त सरकारांना विकलेलं आहे. तर आम्हाला म्हणायचं, जर भारतीय नागरिकांचा पैसा यासाठी वापरला गेला असेल तर मग ते सॉफ्टवेअर ज्या ठिकाणी पठाणकोट, उरी आणि पुलवामा मध्ये अटॅक झाले त्यावेळेला का वापरलं गेलं नाही? ते खरोखर भारताने घेतलंय का? तो त्यांचा अखत्यारीतला विषय. जरूर दहशतवादी कारवायांच्या विरोधी हे सॉफ्टवेअर वापरलं गेलं पाहिजे, परंतु आपण राजकीय वापर करून त्या ठिकाणी. बरं, नक्कीच गोपाळ तिवारीजी, अगदी थोडक्यात आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. गणेश हाकेजी, आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे की देशाविरोधात होणाऱ्या कारवायांच्या बाबतीत अशा प्रकारे वापर करणं हे अत्यंत आवश्यक, मात्र त्याचा राजकारणासाठी वापर होऊ नये. राजकारणासाठी जर झाला असेल, ज्या प्रकारे विरोधक आरोप करतायत त्यानुसार या संदर्भातली चर्चा घडवून हा विषय थांबवला जाणार का? गणेश हाके, अगदी थोडक्यात. बघा, नाही विशालजी, आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की असा कुठलाही राजकीय याच्यासाठी टॅपिंग केलेलं नाही आणि त्याचा वापर करण्यात आलेला नाही. या तुम्हाला सांगितलं, ज्या पुलवामाच्या संदर्भात गोपाळ तिवारींनी जे विचारलं त्यांना काय माहित आहे की आम्ही या गोष्टीचा तिथं वापर केला की नाही. ते या गोष्टीचा वापर शत्रूंच्यासाठी हा करावाच लागतो आणि ते मला घोटाळा घडत असतील तर मी सांगितलं ना, इंडियन टेलिग्राफ ऍक्ट प्रमाणे आपल्याला असं करता येतं. येवाना मनमोहन सिंग, तुमच्या तिवारीजी जरा शांत चित्तानं ऐका. मनमोहन सिंग मुख्य पंतप्रधान असताना जेव्हा हा संसदेमध्ये प्रश्न विचारलेला होता तेव्हा त्यांनी सुद्धा असं सांगितलं होतं, होय असं केलं जातं, असं करावं लागतं. मनमोहन सिंगांनी सांगितलं. मला असं वाटतं की ज्या गोष्टीचा स्पेसिफिक एखाद्याच्या संदर्भामध्ये टॅप केलेला आहे, हे केले. नक्कीच गणेश हाकेजी, चर्चा घडवून आणणार का? त्यांनी जो उपस्थित केला प्रश्न तर त्याला चर्चा केली जाईल त्याबद्दल योग्य पुरावे जर सादर केले तर
याविषयी स्पष्ट लोकसभेत पण निवेदन कुठल्याही पद्धतीचे पुरावे नसताना फेक कुठल्या तरी माध्यमाच्या बातम्यांच्या आधारावरती मीडियामध्ये आलेल्या ज्या गोष्टीच्या वरती जर चर्चा करायला लावणार असेल तर मला असं वाटतं सभागृहाच्या वेळेचा अपव्यय करणे आहे आणि अपव्यय हा सुद्धा एक भ्रष्टाचार आहे वेळेचा, तुम्हाला मी सांगतो. बरं, नक्कीच गणेश आखेजी आपलं म्हणणं आहे की तथ्यहीन स्वरूपाचे हे आरोप आहेत आणि एका बाजूला विरोधक या संदर्भातली चर्चा घडवून आणण्यावरती ठाम आहेत. येत्या काळामध्ये पेगाससचं सत्य काय ते समोर येईलच. धन्यवाद विजय चोरमारे, शशिकांत शिंदे, गणेश आखे आणि गोपाळ तिवारी, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात. त्यासाठी हा तिसरा कान जर असेल तर हा नेमका कुणाचा? पेगाससचा वापर राजकारणामध्ये झालाय की नाही याचं सत्य देखील लवकरात लवकर सगळ्यांसमोर येणं आवश्यक आहे. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.